रामटेक मलबार हिलमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा बंगला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महत्त्वाच्या बंगल्याला एक वेगळं स्थान आहे। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानानंतर रामटेकचा इतिहास सगळ्यात महत्त्वाचा आहे। हा बंगला मिळावा म्हणून प्रत्येक राजकीय नेते प्रयत्न करतात, पण ज्या गेल्या 10-15-20 वर्षात ज्या राजकीय नेत्यांना रामटेक बंगला मिळाला ते कोणत्या ना कोणत्या तरी वादात अडकले आणि राजकीय करिअर अवघडीचं झालं। उदाहरण द्यायचं तर छगन भुजबळ भुजबळांना राजकीय करिअर देखील याच बंगल्याच्या नंतरनं संपलं, कारण की भुजबळ सार्वजनिक बांधकाम विभागातील खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर अडचणीत आले आणि कालांतराने ते पदावरून हटले देखील आणि आता जेलची हवा खात आहेत। दुसरीकडे नंतरनं युतीचं सरकार आत्ता आलं आणि त्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रीपद मिळालं आणि रामटेक बंगला खडसेंना मिळाल्यानंतरनं सगळ्यात चर्चा सुरू होती ती खडसे हे सुप्रीम CM आहेत। यामुळेच की काय खडसेंच्या राजकीय अडचणी अधिक वाढत गेल्या। कदाचित यामुळेच खडसेंवर वेगवेगळे आरोप झाले आणि आज खडसेंना या पदावरून राजीनामा देऊन राजकारणातून तुर्तास तरी बाहेर जावं लागतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदाच्या मोठ्या स्थानी असणं, त्याचवेळी वादातीत असणं हा एक या बंगल्याचा सगळ्यात मोठा गुण मानला जातो। जे व्यक्ती या ठिकाणी बंगल्यात आले, या निसर्गरम्य बंगल्यात राहायला आले, ते व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात कायम राहिले। कदाचित रामटेक हेच सांगतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।